खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। मोठी अपडेट, राज्यात पीक विमा जमा होणार। सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी, 28 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार। हेक्टरी 25,000 ते 50,000 पर्यंत पीक विमा जमा होणार। येत्या काही तासातच आपल्या अकाउंटवरती मेसेज येणार आहे। पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे। आपल्या मोबाईलवरती किती रक्कम आलेली आहे लवकरात लवकर बघणं गरजेचं आहे। पीक विमा 2025 मंजूर झालेला आहे। जो काही मंजूर आहे तो कसा बघायचा, त्यानंतर पीक विमा किती सँक्शन झाला हे कसं बघायचं, देण्याची पद्धत कशी आहे, हे सर्वाची माहिती आपण घेऊन आलो आहे। पीक विम्याची यादी आली आहे। प्रत्येक गावानुसार पीक विमा किती येणार हे आता आपण बघायचं आहे। पीक विमा 2025 ची अपडेट माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे। 2025-26 या सीझन मध्ये आपण जर बघितलं, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर राज्यामध्ये जवळजवळ 40 लाख हेक्टरवरती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। खरीपाचं जे नुकसान झालं आहे यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर हमी भावाच्या नुसार सरकार आता तुम्हाला मदत करणार आहे। आणि हमी भाव आणि NDRFचे निकष या दोन निकषांच्या आधारे सरकारने हेक्टरी 17,500 रुपये ते 40-50,000 पर्यंत रक्कम ठरवलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही रक्कम वेगवेगळी आहे। पीक विम्याची रक्कम ही हिंगोली असेल, नागपूर असेल, जालना असेल, वर्धा असेल, ज्या ठिकाणी जास्त नुकसान झाले आहे त्या ठिकाणी जास्त आहे, ज्या ठिकाणी थोडीशी कमी नुकसान झाले, काही ठिकाणी 100%, 75%, 50% याबाबतची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली होती। आता खरंच पैसे आलेले आहे का नाही, जर आले असतील तर कसे चेक करायचे आणि आपले पैसे जर पेंडिंग असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं हे बघणं गरजेचं आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना याची सर्व अपडेट जे आहे pmfby.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। याच्यावरती जर आपण आधार नंबर टाकला, मोबाईल नंबर टाकला तर तिथं आपल्याला OTP टाकल्यानंतर पैसे किती सँक्शन झाले आहे हे समजतं आहे। आणि पैसे सँक्शन झाले नसतील तर पेंडिंग आहे, मग त्यामध्ये आपलं KYC पेंडिंग आहे का किंवा पीक पाणी पेंडिंग आहे ही सर्व गोष्टी कळत आहे। सरकारी आकडेवारीनुसार जवळजवळ महाराष्ट्रातले एका राज्यातले 10 ते 11 लाख शेतकरी फक्त eKYC मुळे पेंडिंग मध्ये दाखवत आहे। जर आपण eKYC लवकरात लवकर अपडेट केली तर आपल्याला या संदर्भातील लवकरात लवकर पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। पीक विमा 2025 चा पैसा हा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे। मग आपल्याला निधी किती येणार आहे, आपल्या गावामध्ये किती निधी आला आहे, कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे आले याची अपडेट कशी चेक करायची, प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावर जायचं, त्या ठिकाणी आपला आधार बेस OTP टाकायचा, आपलं नाव सिलेक्ट करायचं आणि आपल्याला जर खाली दाखवत आहे क्लेम अवेटेड, क्लेम पेंडिंग, क्लेम सँक्शन, eKYC पेंडिंग या अशा गोष्टी दाखवल्यानंतर आपण पुढे ॲक्शन घ्यायचे। जर आपला eKYCचा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन किंवा आधार बेस जो काही आधार कार्डाचं जे काय सर्व्हिसिंग करतात त्या ठिकाणी आपण लगेच आधारचं काम करून घ्यायचं आहे। आधार बेस सीडिंगच्या माध्यमातून हे पैसे येत असतील। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम वेगवेगळी काय आहे। स्थानिक निकष असतील, केंद्रीय निकष असतील, राज्यातील कृषी विभागाचे निकष असतील, महसूल वन विभागाचे निकष असतील, या सर्वांच्या निकषांवरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये महसूल मंडळांचा हिशोब करून प्रत्येक जिल्ह्यावाईज पैसे ठरवलेले आहे। काही ठिकाणी 40,000 पर्यंत तात्काळ निधी दिलेला आहे, काही ठिकाणी 15,000 ते 17,000 पर्यंत हेक्टरी निधी आहे। आपण जो निधी सांगत आहे तो हेक्टरी निधी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळाच असल्याचं कारण नुकसान सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं झालेलं आहे। काही ठिकाणी कमी नुकसान झालंय, काही ठिकाणी जास्त नुकसान झालंय, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनुसार विहिरी वाहून गेलेला आहे, त्याचबरोबर रस्त्यांची कामं खराब झालेलं आहे। आता साधारणतः सरकार किती पैसे देणार आणि कधी पैसे देणार, तर येत्या 48 तासामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे येणार आहे। जर आपल्याला पीक विम्याची अजून माहिती पाहिजे असेल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। PMFBY या संकेतस्थळावरती आपण महसूल प्रशासनाकडे जाऊन सुद्धा प्रधानमंत्री फसल विम्याची पैशाची विचारणा करू शकता। व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद मित्रांनो।